नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला आहे ना ऑटो स्पेअर पार्ट व्यवसायातील एक अशी निंजा टेक्निक सांगणार आहे, जी पुढच्या काही वर्षामध्ये अनेक लोकांचा व्यवसाय पूर्णपणे बदलू शकते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ह्या टेक्निकसाठी तुम्हाला ना वेबसाईटची गरज आहे, ना कोणत्या मोबाईल ॲपची गरज आहे, ना कोणत्या तुम्हाला सॉफ्टवेअरची गरज आहे. फक्त तुम्हाला लागणार आहे योग्य स्टॉक, एक दमदार स्पेअर पार्ट कॅटलॉग आणि एक मोबाईल. आणि मेन काम असेल की तुमची डिलिव्हरी नेटवर्क. एवढ्याच गोष्टींच्या जोरावर तुम्ही तुमच्या परिसरात ऑटो पार्ट्स डिलिव्हरी नेटवर्क उभं करू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसं करू शकतो, हे नेमकं काय? हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं स्टेप बाय स्टेप अगदी समजावून सांगतो. कारण बघा, हा बिझनेस करताना मेन म्हणजे लोकांना लागतं की आपल्याला शॉप पाहिजे. शॉपचा रेंट असतो 20,000, 25,000, 30,000 जर मेगा सिटीत घ्याल तर. आता तुम्हाला अजिबात शॉपची गरज लागणार नाही. मी तुम्हाला सांगितलं तसं घरातून तुम्ही हा बिझनेस करू शकता. कारण हा बिझनेस आहे ना, फक्त तुम्हाला स्पेअर पार्ट विकायची पद्धत सांगणार नाही, तर तो ग्राहक तुमच्याकडे स्वतःहून कशी ऑर्डर देईल, ही टेक्निक आहे ना, ह्या टेक्निक बद्दल आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आज एखाद्या मेकॅनिकलकडे समजा एक गाडी सर्व्हिसिंगसाठी आली, तर त्या गाडीमध्ये त्याला ब्रेक पॅड बदलायचे असतील, केबल बदलायचे असेल, बेरिंग बदलायचे असतील, इंजिन ऑइल, चेन किट, समजा हे काम असेल. आता तो मेकॅनिकल काय करेल? स्वतःचं काम थांबवेल, गाडी बाजूला ठेवेल आणि स्पेअर पार्टच्या दुकानात स्पेअर पार्ट आणायला जाईल. आता स्पेअर पार्ट आणायला जाईल, जवळ तर दुकान नसतात, पुढे ट्रॅफिकमध्ये अडकू शकतो, परत त्याचा स्वतःचा पेट्रोलचा खर्च होतो. मग तो स्पेअर पार्ट घेऊन येतो आणि मग तो काम सुरू करतो. त्यामध्ये कधी कधी त्याला अर्धा तास लागेल, कधी 1 तास लागेल, कधी कधी तर त्यापेक्षाही जास्त टाइम लागू शकतो. अशामध्ये जो ग्राहक तुमच्याकडे गाडी सर्व्हिसिंगला घेऊन आलाय, त्याची मनाची स्थिती काय झाली असेल? तो कंटाळतो. तो म्हणतो मी ह्याच्याकडे परत येणार नाही. कारण तो ग्राहक त्याच्यावर नाराज झालेला असतो. बरोबर आहे ना? त्याचा वेळ फुकट गेलेला आहे. जर तुमच्याकडे स्पेअर पार्ट्स नाहीत, तर तुम्ही काम करताय आणि एवढा टाइम लावताय स्पेअर पार्ट्स आणायला, तर काय करणार? तर अशा टायमालाच आपल्या व्यवसायाला संधी सुरू होते. कशी ती तुम्हाला मी सांगतो. कारण स्पेअर पार्ट तर प्रत्येक मेकॅनिकलला पाहिजे गाडी कामाला आल्यावर. पण त्याचा वेळ पण वाचायला हवा. आणि जो माणूस वेळ वाचवतो ना, तोच माणूस आहे ना, त्या मेकॅनिकलचा कायमचा सप्लायर बनू शकतो. आता त्या मेकॅनिकलचा आपण वेळ कसा वाचवणार ते तुम्हाला सांगतो बघा. हा होलसेल स्पेअर पार्टचा बिझनेस सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. कारण हा बिझनेस आहे ना, तुम्हाला वन वन भटकून करायला लागणारा बिझनेस नाहीये. कारण आपण मार्केटिंग म्हटलं की तुम्हाला काय वाटेल की वन वन मार्केटमध्ये फिरायला पाहिजे. तर हा असा बिझनेस नाही. तुम्हाला फिरायला लागेल फक्त आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा. तुम्हाला कंटिन्यू रोजच्या रोज मार्केटमध्ये फिरून हा बिझनेस करायचा नाही. हीच तर टेक्निक आहे, हेच ते तुम्हाला मी सांगतोय. पहिलं काय करायचं माहितीये काय? आपल्या स्पॉटच्या आजूबाजूला म्हणजे साधारण 15 ते 20 किलोमीटर जेवढे मेकॅनिकल आहेत, जेवढे गॅरेज आहेत, जेवढे वर्कशॉप आहेत, जेवढे स्पेअर पार्टचे दुकान आहेत, ह्या सगळ्यांची एक लिस्ट बनवायची. म्हणत नाही एका दिवसातच बनेल. पहिल्या दिवसात 20 लोकांची लिस्ट बनेल, नंतर 50 लोकांची लिस्ट बनेल, नंतर 100 लोकांची लिस्ट बनेल आणि हळूहळू तुमचं नेटवर्क वाढवायला सुरुवात करायची. पहिलं काम लक्षात ठेवा, बिझनेस सुरू करण्याच्या आधीची स्टेप सांगतोय मी तुम्हाला. पहिली सुरुवातीला फक्त लिस्ट तयार करायची. सगळ्या ज्या ज्या लोकांची जे जे तुमच्या आजूबाजूला 15 ते 20 किलोमीटर पर्यंत स्पेअर पार्ट दुकान आहेत, गॅरेज आहेत, वर्कशॉप आहेत, अशा लोकांची पहिली लिस्टच तुम्हाला तयार करायची. काय फिरायचंय, काय मार्केटिंग करायचंय ते पहिलं सुरुवातीलाच. नंतर तुम्हाला घर बसल्या हा बिझनेस चालू होणार आहे. तोच मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही ह्या सगळ्यांचा एक डाटा आपल्याकडे जमा करायचा. डाटा जमा झाला, जे पार्ट्स तुम्ही होलसेलमध्ये विकणार आहात, त्या पार्टची एक लिस्ट बनवायची. आता लिस्ट बनवायची म्हणजे व्हाईट पेपरवर लिस्ट बनवायची का? तर असं अजिबात करू नये. कारण तुम्ही व्हाईट पेपरवर लिस्ट बनवाल आणि तुम्ही मेकॅनिकलला जाल, तर ते दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या डब्यात जाईल. त्याच्यामुळे पेपर असा वापरायचा की तो फोटो पेपर पाहिजे आणि प्रिंट अशी पाहिजे की तो कलर प्रिंट पाहिजे आणि कॅटलॉग प्रिंट पाहिजे. आता उदाहरणार्थ कॅटलॉग म्हणजे काय? स्पेअर पार्टचं नाव येईल, त्याच्यावरती स्पेअर पार्टचा फोटो येईल, त्याच्यावरती त्याला मिळणारा रेट येईल, त्याची MRP येईल, त्याला किती टक्के डिस्काउंट मिळालाय हे येईल. आता तुम्ही म्हणाल असा हा कॅटलॉग बनणार कुठे आणि आम्हाला कसं बनवता येईल? तर सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जो आमच्याबरोबर व्यवसाय सुरू करेल ना, त्यांना हा कॅटलॉग आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बनवून देणार आहे. त्यांच्याकडनं एकही रुपया ह्या कॅटलॉगचा आम्ही घेणार नाहीये. आपला कॅटलॉग असा असावा की तो कायमस्वरूपी त्या मेकॅनिकलच्या टेबलावर तरी ठेवला पाहिजे. कॅटलॉगला लॅमिनेशन केलेलं असावं. कॅटलॉगच्या पहिल्या पेजवरती तुमच्या फर्मचं नाव पाहिजे, तुमचा व्हॉट्सअप नंबर पाहिजे
आपला पेमेंट घेण्यासाठी QR कोड पाहिजे आणि मोठ्या अक्षरात त्याच्यावरती लिहायचं आहे क्विक डिलिव्हरी अवेलेबल, व्हॉट्सअप ऑर्डर एक्सेप्ट, डोरस्टेप डिलिव्हरी, स्पेअर पार्ट्स वॉरंटी अवेलेबल. हे सगळं पहिल्या कॅटलॉगच्या फर्स्ट पेजवर पाहिजे. हे सगळं तुम्हाला आम्हीच करून देऊ, मला तुम्हाला मी सांगतोय फक्त. आता प्रश्न येतो की कॅटलॉग मध्ये काय काय ठेवायचं. ह्या प्रकारचा व्यवसाय करताना ना एक ठराविक इन्व्हेस्टमेंट असते, ती किती असते, त्यानंतर आपल्याला प्रॉफिट किती होईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढे सांगेन. सुरुवातीला सगळे आपण रनिंग पार्ट आपल्याकडे ठेवायचे असतात. उदाहरणार्थ सगळ्या प्रकारच्या केबल आल्या, ब्रेक शू आले, ब्रेक पॅड आले, एअर फिल्टर आले, ऑइल फिल्टर आले, स्पार्क प्लग, इंजिन ऑइल, बेरिंग, हॉर्न, मिरर, सगळ्या प्रकारचे बल्ब आले. ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या वस्तू रनिंग मध्ये प्रत्येक सर्व्हिसिंगला ह्याच्यामधलं काय ना काय मेकॅनिकलला हे बदलावंच लागतं. त्याच्यामुळे हे असेच पार्टची आपण एक लिस्ट बनवायची. ती लिस्ट कोणती आहे, कशी बनवायची, हे सगळं तुम्हाला आम्ही देऊ. आता हे स्क्रीनवर तुम्हाला जे लिस्ट दिसते ना, अशा प्रकारे तुम्हाला मी एक लिस्ट देईन की हे स्पेअर पार्ट आपल्याकडे लागतात. अशा प्रकारे शेकडो रनिंग पार्ट्स असतात. कारण मेकॅनिकल जेव्हा कॅटलॉग उघडेल ना, तेव्हा त्याला कॅटलॉग बघूनच वाटलं पाहिजे मला लागणाऱ्या बहुतेक सर्व स्पेअर पार्ट ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आता मी इथूनच ऑर्डर करणार. आता समजा एका मेकॅनिकलला ब्रेक पॅड पाहिजे, त्याला एक चेन किट पाहिजे, त्याला इंजिन ऑइल पाहिजे, तर तो काय करेल? आता रेग्युलर मेकॅनिकल असेल तर तो उठेल आणि दुकानात जाईल. पण आपल्या लिस्ट मधला जर मेकॅनिकल असेल, ज्याला आपण कॅटलॉग दिलेला असेल, तो काय करेल माहिती आहे का? तो पहिला कॅटलॉग उघडेल, त्याला लागणारे स्पेअर पार्ट बघेल, आपल्या व्हॉट्सअपवर त्याची ऑर्डर करेल. कारण त्याला आपण सिस्टम समजवलेली असते काय करायचं असतं ते. ऑर्डर केल्यानंतर त्याच्यावरती प्राइस असतात, त्याप्रमाणे तो आपल्याला QR कोडवर आपलं पेमेंट करेल आणि तो त्याच्या जागेवर माल मागवेल. आता त्याला दुकानात जायची गरज आहे काय? तर नाही. त्याला स्वतःचं पेट्रोल जाळायची गरज आहे काय? तर नाही. त्याला काम बंद करण्याची गरज आहे काय? तर नाही. त्याला फक्त ऑर्डर करायची आणि इथेच तुमची कमाई सुरू होते. आता तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न पडेल, हे सगळं चालणार कसं? कारण डिलिव्हरी सुद्धा द्यायची आहे, रेट सुद्धा त्याला कमी द्यायचा आहे. कारण दुकानात मिळतो त्याच्यापेक्षा रेट तुम्ही कमी दिला तर तो तुमच्याकडनं घेणार आहे आणि आपल्याला प्रॉफिट सुद्धा कमवायचा आहे. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे योग्य खरेदी. जर तुम्ही बाजारातूनच महागड्या रेटमध्ये स्पेअर पार्ट परचेस केलात तर ह्या मॉडेलवरती तुमचा बिझनेस चालणार नाही. या मॉडेलवरती जर तुम्हाला बिझनेस चालवायचा आहे तर तुम्हाला या ऑटो स्पेअर यांच्या बरोबरच काम करायला लागेल. म्हणजे आमच्या बरोबरच काम केलात तर तुमचं हे मॉडेल अगदी फुल सुसाट चालू शकतो. कारण आमचा उद्देश फक्त स्पेअर पार्ट विकण्याचा नाही, तर आमचा उद्देश आहे आमच्या पार्टनरचा व्यवसाय सुद्धा वाढवायचा. आज तुम्ही क्विक डिलिव्हरी मॉडेल बद्दल ऐकत आहात. तो मॉडेल तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तुमच्याकडे योग्य रेटमध्ये माल उपलब्ध असतो. म्हणूनच एआर ऑटो स्पेअर मार्फत उपलब्ध होणारे रनिंग पार्ट्स आहेत ना, तुम्हाला अगदी चांगल्या आणि मुबलक रेटमध्ये मिळतात, जे तुम्हाला मार्केट रेटमध्ये मिळणारच नाहीत. आणि स्वस्त मिळून सुद्धा प्रत्येक पार्टला आपल्या वॉरंटी असते, त्या तुम्ही छातीटोक ते बिंदास विकू शकता. कारण तुमची खरेदी जर कमी किमतीत असेल ना, तर तुम्ही मेकॅनिकलला चांगला रेट देऊ शकता, डिलिव्हरीचा खर्च काढू शकता आणि स्वतःचा नफा सुद्धा टिकवून ठेवू शकता. लक्षात ठेवा, हा व्यवसाय नुसता कॅटलॉग भारी केला म्हणजे चालेल का? तर नाही. हा व्यवसाय चालेल ट्रस्टवरती. हा व्यवसाय नुसता व्हॉट्सअप नंबर असेल म्हणून चालेल का? तर नाही. या व्यवसायात व्हॉट्सअप बरोबर तुमच्याकडे स्टॉक अवेलेबल सुद्धा पाहिजे. आता हा व्यवसाय नुसता ऍडव्हर्टाईज केली म्हणजे चालेल का? तर नाही. त्याबरोबर तुमची सर्व्हिस सुद्धा चांगली पाहिजे. म्हणून कॅटलॉग मध्ये जो पार्ट तुम्ही दाखवला आहे तो तुमच्याकडे उपलब्ध असलाच पाहिजे. जर ग्राहकाने ऑर्डर केली आणि तुम्ही म्हणालात की माल संपला आहे तर तुमचा विश्वास कमी होतो, हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांदा ग्राहक विचार करतो, तिसऱ्यांदा तो दुसरीकडेच जातो आणि चौथ्यांदा तो तुम्हाला हळूहळू विसरून जातो. तिथेच आपला व्यवसाय बिझनेस डबघाईला सुरुवात होते. म्हणूनच स्टॉक मॅनेजमेंटवर तुम्हाला फक्त विशेष लक्ष द्यायचंय. कोणता पार्ट जास्त मार्केटमध्ये चालतोय, कोणता पार्ट पटकन संपतोय, मेकॅनिकल कोणते पार्ट अजून नवीन मागत आहेत आपल्याकडे, हे रोज तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे आणि त्यानुसार आपला पुढचा स्टॉक वाढवत राहायला पाहिजे. जेव्हा तुमचा पुढचा स्टॉक वाढतो तेव्हा आपल्या कॅटलॉग मध्ये पण ते अपडेट राहायला पाहिजे. कॅटलॉग अपडेट राहिलात की तुम्हाला आम्ही नवीन नवीन कॅटलॉग अपडेट करून देत जाऊ. जर तुम्ही आमच्याबरोबर काम करत असाल तर आज तुमच्याकडे 20 पार्ट आहेत, उद्या 50 पार्ट होतील, असे हळूहळू तुमच्याकडे पार्ट्स वाढत जातील आणि एक दिवस असा येईल की मेकॅनिकलला लागणारे बहुतेक सर्व स्पेअर पार्ट आहेत ना, ते तुमच्याकडे उपलब्ध असतील. मित्रांनो, आज जर समजा तुम्ही 20 मेकॅनिकल जोडले
आपल्या या सिस्टम मध्ये समजा 20 मेकॅनिकल जोडले, उद्या 50 होतील, परवा 100 होतील. आता एक तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो बघा. मी एक गणित करा. 100 मेकॅनिकल तुम्ही जोडलेत, त्यापैकी फक्त 20 मेकॅनिकल तुम्हाला ऑर्डर दिली. 100च्या 100 तुम्हाला पहिल्या दिवशी देणार नाहीत किंवा पहिल्या महिन्यात देणार नाहीत. अगदी 20 मेकॅनिकलने तुम्हाला ऑर्डर दिली. एका ऑर्डरची सरासरी समजा 500 रुपये आहे, म्हणजे दिवसाला 10,000 रुपयाची तुमची विक्री झाली. महिन्याला 3 लाखापेक्षा जास्त तुमचा टर्नओव्हर झाला. आणि हे फक्त तुम्ही 20 मेकॅनिकलच्या जीवावर करताय. मग विचार करा, ज्या दिवशी तुमच्याकडे 50 मेकॅनिकल सक्रिय झाले, तर 100 मेकॅनिकल सक्रिय झाले तर. म्हणून मी नेहमी सांगतो, दुकान मोठं असण्यापेक्षा तुमचं नेटवर्क मोठं असलं पाहिजे. आता पुढचा टप्पा बघा काय, डिलिव्हरी नेटवर्क. सुरुवातीला आहे ना, स्वतः आपण डिलिव्हरी करायची, कारण सुरुवातीला ऑर्डर कमी असतात. पण जेव्हा तुमच्या हळूहळू ऑर्डर वाढत जातील, तेव्हा डिलिव्हरी बॉय आपल्याला ठेवावा लागतो आणि प्रति डिलिव्हरी त्याला कमिशन द्यावं लागतं. जसं कुरिअर पार्टनर काम करतो, जसं आपल्या थंबनेलवरती मी सांगितलंय की तुमच्या बिझनेसला झोमॅटो करा, तर झोमॅटो पार्टनर तुम्हाला माहिती आहे, हॉटेलला आपण ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला जेवण आणून देतात आणि त्याच्यावरती त्यांना कमिशन असतं. तर त्या प्रकारे आपण आपल्याला कमिशनवरती एक बॉय ठेवायचा असतो. तुम्ही फक्त काय करायचं असतं, व्हॉट्सअपवरती येणारे ऑर्डर सांभाळायचे असतात आणि तो डिलिव्हरी सांभाळतो. तर ग्राहकाला वेळेवर माल तुमचे मिळत राहील. सुरुवातीला 10 किलोमीटर रेंजमध्येच काम करायचं, जास्त लांब जायचं नाही. हळूहळू रेंज वाढवायची, मग 15, मग 20, मग 25, मग 30. मग आपण अख्ख्या तालुक्यात कसं काम करता येईल, मग दुसऱ्या तालुक्यात कसं जाता येईल, आणि सगळं झालं की हळूहळू मग आपण जिल्ह्यापर्यंत कसं पोहोचता येईल. असं नेटवर्क तुमचं वाढत राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, मोठा व्यवसाय एका दिवसात तयार होत नाही. तो एका ग्राहकापासून सुरू होतो आणि नंतर हजारो ग्राहकापर्यंत तो पोहोचत असतो. मित्रांनो, आजच्या काळात ऑनलाईन बिझनेस म्हणजे नुसतं वेबसाईट आपल्याकडे असं होत नाही. तर ऑनलाईन बिझनेस म्हणजे नुसतं आपल्याकडे ऍप्लिकेशन किंवा ऍप असणं म्हणजे होत नाही. तर ऑनलाईन बिझनेस म्हणजे आपल्या व्हॉट्सअपवरती ऑर्डर येणं, आपल्याकडच्या QR कोडवर पेमेंट येणं आणि डोर स्टेप आपण डिलिव्हरी करणं, बस इतकंच. जर हे 3 काम तुमच्याकडे होत असतील ना, तर तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन बिझनेस करत आहात असं समजा. आणि लक्षात ठेवा, आज तुम्ही स्पेअर पार्ट्स विकताय, उद्या तुमच्याकडे डिलिव्हरी नेटवर्क चालवण्याची ताकद असेल आणि परवा तुमच्या परिसरातील हर एक मेकॅनिकल ज्याच्याकडे तुमचा कॅटलॉग आहे, तो तुमच्याशिवाय कामच करणार नाही. कारण त्याला माहिती आहे, मला पार्ट पाहिजे, माझ्याकडे स्टॉक ठेवण्याची गरज नाही, मला माझे स्वतःचे पैसे अडकून ठेवण्याची गरज नाही. मी एक मेसेज केला, पेमेंट केलं की माझ्या जागेवर मला सगळे स्पेअर पार्ट अवेलेबल होत आहेत. म्हणून मित्रांनो, मोठं दुकान असणं महत्वाचं नाही, मोठं नेटवर्क असणं महत्वाचं आहे. जास्त माल असणं महत्वाचं नाही, योग्य माल, रनिंग माल आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. सगळ्यात स्वस्त विकणं हे महत्वाचं नाही, विश्वास निर्माण करणं हे महत्वाचं आहे. चांगली सर्व्हिस देणं हे महत्वाचं आहे. नुसतं व्यवसाय करणं महत्वाचं नाही, ते काय अवघड नाही, पण आपलं व्यवसाय करतोय ते सिस्टीम मध्ये बदलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही आजपासून ही स्ट्रॅटर्जी अंमलात आणलात ना, तर तुम्हाला वेबसाईट शिवाय, कोणत्याही ऍप शिवाय, कोणत्याही सॉफ्टवेअर शिवाय फक्त मोबाईल आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला हा बिझनेस करता येतो. म्हणजे कोणता, क्विक डिलिव्हरी स्पेअर पार्ट बिझनेस. आणि एआर ऑटो स्पेअर अपच्या मजबूत सप्लाय सपोर्टच्या जोरावर तुम्ही हे शक्य करू शकता. जिथे तुम्हाला अडचण येईल ना, तिथे आम्ही तुमच्या मदतीला असतो. तुम्ही तुमच्या परिसरात स्वतःचं ऑटो पार्ट्स डिलिव्हरी नेटवर्क उभं करू शकता. आणि कदाचित आज तुम्ही एक छोटे व्यापारी असाल, पण उद्या तुमच्या परिसरातील शेकडो मेकॅनिकलचा विश्वासू सप्लायर तुम्ही बनू शकता. आणि हीच आहे एआर ऑटो स्पेअर अपची स्मार्ट ऑटो डिलिव्हरी निंजा स्ट्रॅटर्जी. तुम्हाला ह्याच्याबद्दल जर आणखी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल की आम्हाला किती टक्क्यापर्यंत मार्जिन मिळतो, आम्ही कोणकोणते स्पेअर पार्ट ठेवायला पाहिजेत, आम्हाला किती किलोमीटरमध्ये काम करायचंय, आम्हाला याच्यामध्ये डिलिव्हरी बॉयला किती पैसे द्यायचे, आम्हाला याच्यामध्ये किती प्रॉफिट होणार आहे, ह्याचा सगळ्याचा चार्ट माझ्याकडे तयार आहे. तुम्हाला मी, ज्यांना कुणाला बिझनेस करायचा आहे त्यांनी आमच्या या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा. त्यांना मी फोन करून सविस्तर सगळी माहिती देईन. टाइमपास करणाऱ्यांनी मला मेसेज अजिबात करू नये, कारण खूप असे मेसेज येत असतात आम्हाला की ते नुसते टाइमपाससाठी येतात. जे जेन्युइन काम करायचंय, जे सिरियस आहेत, ज्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, अशाच लोकांनी मला मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती फोन करून सांगितली जाईल. आणि ऑटोमोबाईल बिझनेस बद्दल असेच जर तुम्हाला रोज वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील, तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.